ब्रॉट टू यू बाय विगार्ड। मनसे नेते संदीप देशपांडे आपल्यासोबत आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकत्रित सभा मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावरती 17 तारखेला पार पडते आहे। खरं तर ही पहिलीच वेळ असेल सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्रित सभा घेत आहेत आणि महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ही मोठी सभा शिवाजी महाराज पार्क मैदानावरती पार पडणार आहे। कशा पद्धतीनं या सभेच्या या नियोजनाकडे पाहता आणि कशा पद्धतीची ही सभा असेल? असं आहे की शिवाजी पार्कवर आत्तापर्यंत खूप ऐतिहासिक गोष्टी घडलेल्या आहेत। म्हणजे शिवसेनेची स्थापना असेल, आचार्य अत्रेंची भाषण असेल, संयुक्त महाराष्ट्राची आंदोलनाच्या वेळच्या अनेक सभा असतील, शिवतीर्थावर अनेक ऐतिहासिक सभा झालेल्या आहेत। आणि मला असं वाटतं 17 तारखेची सभा ही सुद्धा एक अभूतपूर्व आणि ऐतिहासिक सभा असेल, जिथे एवढे दिग्गज नेते एकत्र येतील, लोकांना विचार लुटायला मिळतील। म्हणजे ते काय फक्त दसऱ्यालाच लुटायला मिळतात, अशाही वेळेला विचार लुटायला मिळतील लोकांना आणि एक विचाराची वेगळी पर्वणी ही महाराष्ट्रासाठी असेल। याच्या आधी आपण पाहिलं तर दसरा मेळाव्याची सभा असेल किंवा गुढीपाडवा मेळाव्याची मनसेची सभा असेल, या दोन सभाकडे अत्यंत महत्त्वाच्या दृष्टिकोनातून पाहिलं जात होतं। मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरती पहिल्यांदा सभा घेत आहेत आणि अशी सभा यापूर्वी कधी झाली नाही आहे पंतप्रधानांची, नरेंद्र मोदींची खास करून। आणि त्याच व्यासपीठावरती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं सुद्धा भाषण ऐकायला मिळणार आहे। महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ही सभा असणार आहे। मुंबईतल्या जागांसाठी कशा पद्धतीने विजयाचा विश्वास व्यक्त करताय? असं आहे की मुंबईच्या 6 जागांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमचे सर्व महाराष्ट्र सैनिक जिथे तिथे काम करतायत, प्रचार करतायत, कुठे सभा असतील तिथे सभा घेत आहेत। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड AC स्टेबलायझर का चमत्कार। तर चांगल्या पद्धतीने काम चालू आहे आणि लोकांच्या मनात महायुतीबद्दल एक विश्वास आहे। ज्या पद्धतीने कोरोना काळात त्यांनी भ्रष्टाचार केला, ज्या पद्धतीने मुख्यमंत्री कोरोनाच्या काळात घरात बसून होते, जे लोकांच्या हॉस्पिटल्समध्ये हाल झाले, वाढीव बिलं हॉस्पिटलकडनं कुठलंही कंट्रोल नाही, मजुरांचे हाल झाले, अशा अनेक गोष्टी लोक विसरलेले नाही आहेत। आणि त्याच्यानंतर या सगळ्या पिरियडनंतर होणारं हे पहिलं इलेक्शन आहे, त्यामुळे निश्चितपणे लोकांचा राग, ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंनी दगा दिला, तो सगळा राग या निवडणुकीमध्ये लोक मतदानाच्या द्वारे व्यक्त करतील। 17 तारखेच्या सभेची परवानगी तर मिळालेली आहे, मात्र गुढीपाडव्याच्या सभेमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि अगदी जोमानं कामाला लागण्याचे सूचना जे आहेत किंवा आदेश आहेत ते मनसेनेकडे दिले। विशेष म्हणजे विधानसभेच्या तयारीला सुद्धा आत्तापासूनच लागा असंही म्हटलेलं आहे। या सभेमधून वेगळा काही नारा पुन्हा एकदा पंतप्रधानांच्या उपस्थितीमध्ये ऐकायला मिळेल का? आता काय बोलतील हे खरोखर मी सांगू शकत नाही, पण जेवढी उत्सुकता तुम्हाला तेवढी उत्सुकता मला आहे। मला असं वाटतं अख्ख्या महाराष्ट्राला, म्हणजे महायुतीचे जे समर्थक असतील त्यांनाच नाही तर महाविकास आघाडीच्या लोकांना सुद्धा उत्सुकता आहे की या सभेमध्ये काय होणार, याचा परिणाम काय होणार, किंवा असं आपण म्हणू शकतो की थोडीशी धडकी महाविकास आघाडीला या सभेची भरलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधान व्हायच्या नंतर अशी कुठलीही सभा झाली नाही जिथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यांच्या व्यासपीठावरती पाहायला मिळाले। मात्र त्याच्या आधी गुजरातमध्ये एकदा एका व्यासपीठावरती पाहायला मिळालेले आहे। एक मनसैनिक म्हणून कशा पद्धतीनं या सभेकडे पाहताय आणि हे नियोजन जे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकाच व्यासपीठावरती आता ही भली मोठी सभा घेत आहेत, मनसैनिक म्हणून कशा पद्धतीच्या भावना व्यक्त करताय? नाही, महाराष्ट्र सैनिक म्हणून निश्चितपणे अभिमान आहे आणि शेवट सन्माननीय राजसाहेबांनी जो पाठिंबा मोदी साहेबांना दिलेला आहे तो या महाराष्ट्राच्या विकासासाठी, मराठी माणसाच्या विकासासाठी, हिंदुत्वासाठी त्यांनी त्यांच्या गुढीपाडव्याच्या भाषणामध्ये सुद्धा सांगितलं की इथला युवक, या महाराष्ट्राचा युवक हा पुढे गेला पाहिजे, त्याची आर्थिक प्रगती झाली पाहिजे, सामाजिक प्रगती झाली पाहिजे आणि या सगळ्या विकासासाठी म्हणून हा फक्त मोदी साहेबांसाठी म्हणून पाठिंबा दिलेला आहे। 3 टप्पे मतदानाचे पूर्ण झालेले आहेत, 2 टप्पे बाकी आहेत। मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर कामाला लागण्याचे जे काही आदेश दिलेले होते त्यानुसार महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये, भागामध्ये, लोकसभेच्या मतदारसंघामध्ये मनसैनिकांनी सुद्धा जोमानं कामाला सुरुवात केलेली होती।
उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। 48 पैकी किती जागा महायुतीच्या येतील असा विश्वास व्यक्त करत आहे? नाही, मला असं वाटतं जास्तीत जास्त जागा येतील. आता आकडा तर काही मी सांगू शकत नाही, मी काही तज्ज्ञ नाही त्यातला, पण आमच्या लोकांनी मनापासून प्रचाराचं काम केलेलं आहे. मनापासून घरोघरी फिरलेले आहेत, मेहनत घेतलेली आहे मला असं वाटतं. आणि लोकांमध्ये महायुतीबद्दल चांगला विचार आहे, मोदी साहेबांबद्दल विश्वास आहे, राजसाहेबांवर तर विश्वास आहेच महाराष्ट्राच्या जनतेचा. त्यामुळे चांगला रिझल्ट हा महायुतीच्या बाजूने येईल. खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर 17 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची एकत्रित सभा जी आहे ती मुंबईतल्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानावरती पार पडते आहे. खरं तर असा ऐतिहासिक क्षण हा पहिल्यांदाच येतोय, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरती पहिल्यांदा सभा घेत आहेत आणि सत्तेत आल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सुद्धा पंतप्रधानांच्या सोबत पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे. त्यामुळं ही सभा कशी होणार आहे आणि महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ही सभा किती मोठी गर्दी करते किंवा कशा पद्धतीची भाषणं ऐकायला मिळतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश नेगी सोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई. ब्रॉट टू यू बाय वी-गार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.